दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये। श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेत पीएम श्री योजना आणि शालेय पोषण आहारात झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणाऱ्या 2 विद्यार्थिनींना मुख्याध्यापिका वसुंधरा जगताप शिर्के यांनी परिपाठात सर्व विद्यार्थ्यांसमोर अपमानित केल्याचा आरोप पालकांनी केलाय। विराट टिळक भोस आणि जिजा अरविंद कापसे या 2 अल्पवयीन मुलींना सार्वजनिकरित्या मानसिक त्रास दिल्यामुळे संतप्त पालकांनी आपल्या पाल्यांसह पंचायत समिती कार्यालयात जोरदार घंटानाद आंदोलन केलं। भ्रष्टाचार उघड केल्यामुळेच मुख्याध्यापिका शाळेमध्ये दबाव निर्माण करतायत। याला शाळेतील इतर अधिकारीही साथ देत आहेत। आमच्याकडे सर्व पुरावे असूनही गटविकास अधिकारी राणी फराटे आणि गटशिक्षण अधिकारी कानडी यांनी मुख्याध्यापिकेला पाठीशी घातलंय, असा आरोप टिळक भोस आणि अरविंद कापसे यांनी केला। परिपाठात आम्ही बसलो होतो तेव्हा ते अशी ती कधी येत नाही बरं का, आमची मुख्याध्यापिका आली आणि माईक घेतला बोल आणि गावडे मॅडम कडून माईक घेतला व जडत आणि मग म्हणाले की विरा भोस कुठं आहे, उठवलं आणि मग बोलली की शिवाजी महाराजांच्या पंजोबाचे नाव काय, मला माहीत नव्हतं म्हणून मी काही नाही बोलले। पण तिने दुसऱ्या मुलीला उठवलं जी तिला माहीत होती, जिला ते उत्तर येतं आणि मग तिने सांगितलं, मला वाटलं सॉल्व होईल, मी खाली बसले आणि परत उठवलं तिने आणि मग परत एक प्रश्न विचारला, मला माहीत नव्हतं, दुसरीला उठवलं, मी परत खाली बसले। असं करून तिने 5 वेळा उठून बसवलं आणि बोलली नॉनसेन्स कळत नाही का तुला, मी बोलले सुद्धा नाही खाली बस म्हणून। मला तोवर खूप राग आला होता पण मी चुप्प बसले होते, शाळेत होते म्हणून। तेव्हा ती बोलली तुमचे पप्पा असे, तुम्ही रस्त्याने जाताना असे लोक तुमच्यावर बोटवरून बोलते, हिचा बाप असे खोटा फोटो काढतो आणि खोट्या तक्रारी देतो म्हणून। मला परिपाठात उभं केलं आणि प्रश्न विचारले, शिवाजी महाराजांच्या आई वडिलांचे नाव काय होते, मी बरोबर उत्तर दिलं। त्यानंतर म्हणाला शिकून मोठं व्हा, नाही तर रस्त्यावरून जाताना असं लोक म्हणतील की हिच्या बापाने असे फोटो काढले आणि अशी तक्रार केली। कैचे नारद बनायचे नाही आणि खूप रागत पाहत होत्या, आम्हाला अशा मुख्याध्यापिका नको। 30 जून रोजी शाळेमध्ये पोषण आहाराचा भ्रष्टाचार होतो हे लक्षात आल्यानंतर पंचायत समितीमध्ये तशी लेखी तक्रार आम्ही केली। तक्रार केल्यानंतर पोषण आहार अधीक्षक जे मच्छिंद्र साहेब आहेत ते माझ्यासोबत शाळेवरती आले आणि शाळेमध्ये संपूर्ण आम्ही पाहणी केल्यानंतर आम्हाला अपेक्षा होती की थोड्याफार प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी भ्रष्टाचार उघड होईल, परंतु अपेक्षेपेक्षाही जास्त म्हणजे जवळपास 2 टन 385 किलो तांदूळ हा कमी लागतोय हे ज्यावेळेस लक्षात आलं आणि ह्या संपूर्ण गोष्टीचं ज्यावेळेस आम्ही लाईव्ह चित्रीकरण केलं जवळपास 1 तास, तर याच्यामध्ये अनेक नवीन खुलासे त्या ठिकाणी आम्हाला मिळाले, जेणेकरून भ्रष्टाचार झाला आहे हे त्याच्यातून सिद्ध होत होतं। ज्यावेळेस भ्रष्टाचार झाला आहे हे सिद्ध झालं, शेरे बुकामध्ये अधिकाऱ्यांनी तसा शेरा दिला आणि आपण दोषी आहोत आणि आता आपल्यावरती कारवाई होईल हे ज्यावेळेस मुख्याध्यापिका वसुंधरा जगताप यांना लक्षात आलं, याचा राग मनामध्ये ठेवून त्यांनी त्याच्यानंतर 1-2-3 दिवसानंतर 4 तारखेला परिपाठाच्या वेळी माईक हातामध्ये घेऊन आमच्या मुलींना त्या ठिकाणी मानसिक छळ करून त्यांना विनाकारण वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांना अपमानित केलं आणि बाप म्हणून त्यांच्या मनामध्ये त्यांच्या बापाविषयी जी काही आदराची भावना होती ती भावना कमी करून त्यांचा बाप गुन्हेगार आहे, शाळेमध्ये येऊन खोट्या तक्रारी करतो, सरकारी अधिकाऱ्यांना खोट्या तक्रारी करतो, ही प्रतिमा म्हणजे ज्या बापाला मुली आदर्श मानतात त्या आदर्श बापाविषयी गुन्हेगाराची भावना मुलींच्या मनामध्ये पेरण्याचं काम वसुंधरा जगताप यांनी हे पाप केलेलं आहे। याचा निषेध म्हणून आज आमच्या ह्या लेकींचं आंदोलन त्यांच्या आयुष्यातलं पहिलं आंदोलन, म्हणजे एक आमची लेक जिजा ही 4थीत आहे आणि दुसरी आमची लेक वीरा ही 2रीत आहे, म्हणजे 2रीतल्या आणि 4थीतल्या मुलींना आंदोलन करण्याची वेळ या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच अशी वेळ या मुलींवरती आलेली आहे। या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे। फक्त वसुंधरा जगताप मुख्याध्यापिका ह्याच दोषी नाहीत, तर त्यांना साथ देणाऱ्या, भ्रष्टाचारामध्ये त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व सहशिक्षिका ज्यांनी चुकीचे खुलासे दिले, चुकीचा जबाब दिला, त्या सर्व सहशिक्षिकांना देखील याच्यामध्ये सह आरोपी करावे या मागणीसाठी आम्ही आता जिल्हा परिषदकडे जाणार आहोत। जोपर्यंत या वसुंधरा जगतापचं निलंबन होत नाही आणि त्यांना साथ देणाऱ्या या सहशिक्षिका यांच्यावरती कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींची शाळा श्रीगोंदा या ठिकाणी आमच्या 2 मुली शिकत असून
त्या ठिकाणी या मुलींशी त्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जगताप मॅडम यांनी अतिशय घाणेरड्या प्रकारची वागणूक दिलेली आहे. खरं तर ज्या पद्धतीची वागणूक त्यांनी दिलेली आहे त्या वागणुकीचा आणि आमच्या मुलींचा किंवा मुलींच्या शिक्षणाचा त्याच्याशी काही संबंध नाही, परंतु अतिशय परिपाठाच्या वेळेमध्ये अतिशय घाणेरड्या पद्धतीत मुलींना आई वडिलांवरून टॉर्चर करून त्या बोलल्या. त्याचबरोबर ह्याबद्दल आम्ही तक्रार दिल्यानंतर ज्या शिक्षकांनी अतिशय खरे शिक्षक जे आहे विचारांनी प्रामाणिक आहेत त्या शिक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिली, योग्य खुलासे दिले, सत्याची बाजू घेतली, तर त्यांच्यावरती सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न या मुख्याध्यापक मॅडमने केला. अतिशय निर्लज्ज वाटण्यासारखं असं कृत्य त्या मुख्याध्यापक मॅडमने केलेलं आहे आणि त्यांना ह्या कामामध्ये सहकार्य करणाऱ्या किंवा त्यांच्यासोबत सहभागी असणाऱ्या ज्या सहशिक्षिका आहे त्यांचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि सगळ्या प्रसारमाध्यमांना विनंती आहे की हा जो लढा आमच्या लेकींसाठी आम्ही उभा केलेला आहे ह्या लढ्याला तुम्ही साथ द्यावी आणि आमच्या लेकरांवरती जो अन्याय झालेला आहे त्याला न्याय मिळवून द्यावा. श्रीगोंदा शहरात जी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुली आहे, इथे जे मुख्याध्यापिका मॅडम आहेत वसुंधरा मधुकर जगताप मॅडम यांच्याबद्दल आम्हाला तक्रार अर्ज प्राप्त झाले होते. सुरुवातीला पी एम श्रीमध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला आहे असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला, अशी तक्रार आम्हाला प्राप्त झाली होती. यावर आम्ही चौकशी करून आमची जी रिपोर्ट आहे तशी रिपोर्ट आम्ही वरती पाठवला आहे. त्यानंतर पोषण आहारामधले देखील त्यांचे काही तक्रार आले होते आणि ह्याच दोघी मुद्द्यांना धरून त्यांनी जे तक्रारदार होते त्यांच्या ज्या मुली होत्या यांना अपमानास्पद वागणूक दिली अशी ह्या तक्रारदारांची आम्हाला अर्ज आले होते. तर त्यावर आम्ही कारवाई केली आहे, चौकशी केली आहे, जाब मागून घेतला आहे आणि जे अहवाल आहे आमच्या स्तरावरून ते आम्ही आमच्या वरिष्ठांना पाठवला आहे. या आंदोलनावेळी सतीश बोरुडे, संदीप साळवे, विलास रसाळ, रामदास नन्नवरे, नाना शिंदे, अरविंद चव्हाण, सुनील ढवळे, गणेश पारे, श्याम जरे, प्रदीप ढवळे, तौसिम शेख यांसह नागरिकांची उपस्थिती होती. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. अतिशय घाणेरड्या पद्धतीत मुलींना आई वडिलांवरून टॉर्चर करून त्या बोलल्या. त्याचबरोबर गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.